नमस्कार मंडळी, अगदी झटपट बनणारा हा नाश्ता आहे, हाय प्रोटीन आहे। तर माझ्या घरी मुगाची डाळ फक्त मेथीच्या भाजीतच वापरल्या जाते। त्यासाठी मी ही डाळ ना आता असे भिजत घालून डोसे किंवा चिलेच बनवून देत असते मुलाला। तर मी आता ही मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एकत्र भिजत घातली होती। त्यात मिरची, आलं, लसूण, जिरे घातले आणि छान मिक्सरला बारीक करून घेतले। कोथिंबीर असली तर घाला। आता तव्यावरती ना मी हे डोसे असे आता हातानंच लावून घेत आहे। बघू शकता आता मला सवय झालेली आहे हातानं लावायची, तर छान येतात आणि चांगले पण उलटल्या जातात हाताने लावलेले। तर आता डोसा लावला, तेल सोडायचं, झालं। आता बघा तव्यानं डोसा सोडलेला आहे, छान असा पलटी करून भाजून घ्यायचा। आता ह्या डोशाबरोबर खाण्यासाठी ना खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे दही घालून, खूप टेस्टी होते। त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की बघा तुम्ही। आता मी इथे डोसे एक एक करून आता सर्व बनवून घेत आहे। खूप छान होतात चवीला, इतके टेस्टी लागतात ना, खूपच मस्त। जर डाएट करत असाल तर हे डोसे तुम्ही नक्की करून खा, तुमच्या आहारामध्ये ह्याला ॲड करा, कारण हे खाल्ले की खूप वेळ भूक लागत नाही। अशा प्रकारे मी आता सर्व डोसे करून झालेले आहेत। चला तर मंडळी, मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा।